Hi friends, it is our pleasure to have a new text. Yesterday we had focus on the title. काल आपण आपल्या पाठ्यघटक जो होता ज्याला आपण नेमकी सुरुवात करणार आहोत 1.3 द कोप अँड द अँथम बाय ओ हेनरी यांच्याबद्दलची सुरुवात आपण किंवा त्यांच्या ओ हेनरी बद्दलची माहिती घेतली होती आणि त्या पाठ्यघटकाबद्दलही थोडक्यात की कशाबद्दल हा पाठ्यघटक आहे याच्याबद्दलही माहिती घेतली होती. अँड वी कम टू नो द टायटल मिनिंग. या टायटलचं अर्थ काय होतो? द कोप मीन्स पोलीस अँड द अँथम मीन्स द सॉन्ग विच इज सङ इन रिलिजियस प्लेस और द सॉन्ग विच इज यूज फॉर पीस. असं गाणं की जे आत्म्याला मनाला शांती देतं. तर मित्रांनो आपण टेक्स्टला सुरुवात करू. पेज नंबर 28. सोफी तो एक हिरो पात्र आहे त्यातलं. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल्ड आउट ऑफ द स्क्वेअर. स्ट्रोल आउट मीन्स टू वॉक. तो बेंच सोडतो आणि चालायला लागतो. स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर चौकातून. अँड अक्रॉस द लेव्हल सी ऑफ ॲस्फाल्ट. त्या एका लेव्हल सी समुद्राच्या त्या जवळपास थोडक्यात एक रस्त्याच्या बाजूने त्या चौकाच्या त्या ठिकाणी व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हेन्यू फ्लो टुगेदर. त्या ठिकाणी एक मोठा रस्ता आणि एक लहान रस्ता एकमेकांना छेदतात. त्या चौकातून तो जात असतो. अप ब्रॉडवे शी टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि त्या ब्रॉडवेच्या अगदी जवळ तो टर्न घेतो आणि त्या ठिकाणी थांबतो. आणि त्या ठिकाणी काय असते? एक लक्झरियस कॅफे असते. कॅफे म्हणजे थोडक्यात एक नाश्तागृह म्हणून आपण चहा पाण्याचं उपहारगृह त्या ठिकाणी असतं. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. आता हा जो सोफी आहे तो कसा आहे? थोडक्यात एक कॉन्फिडंट पर्सन आहे. याच्याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू. तो कसा वागतो, कशा प्रकारे आपली हिस्टोरी पुढे वाढत जाते, आपल्याला कोणते कोणते अनुभव येतात, चांगले वाईट कटू. जसं आपण काल त्या द कोप अँड द अँथम बद्दल थोडक्यात त्या पाठ्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली की इट इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. एक स्वातंत्र्य आणि एक जेल याच्याबद्दल ती कथा आहे. प्रिझनबद्दलची ती कथा आहे. असो, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज फेस अपवर्ड. त्याला अगदी बेंबीपासून त्याला कॉन्फिडन्स असतो थोडक्यात. ही वॉज शवन अगदी छानपैकी दाढी केलेली. अँड हिज कोट वॉज ट्राईम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. अगदी छानपैकी दिखना पेहराव तो करतो. थोडक्यात एखाद्या कार्यक्रमाला जाणारा व्यक्ती असतो ना त्याप्रमाणे. थोडक्यात थँक गिव्हिंग डे म्हणजे एक उत्सवात व्यक्ती जसा पेहराव करतो तसा. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये तो टेबलवर बसतो. अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हीज. आणि त्याला वाटतं की आपण नक्की विजयी होऊ कोणत्या तरी गोष्टीत म्हणा किंवा कोणत्या तरी कामात म्हणा. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड राईज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि वेटरचं लक्ष जातं आणि त्याच्या मनात येतं की हा व्यक्ती काही ना काही त्याचं काम साध्य करेल किंवा काही ना काही ऑर्डर देईन, चांगला दिसतोय, सद्गृहस्थ असं त्याला वाटतं त्याचं पेहरावरून. अ रोस्टेड मॅलॉर्ड डक थॉट सोफी. त्याच्या डोक्यात काहीतरी खाऊ वाटतं त्याला. रोस्टेड म्हणजे भाजलेलं, मॅलॉर्ड डक म्हणजे बदक आणि मॅलॉर्ड म्हणजे रानटी डक त्याला खायला भेटतं. थोडक्यात तो त्याचा विचार करतो. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन. सोबत काय असेल? त्या डक सोबत बॉटल ऑफ वाईन. थोडक्यात आपण दारू म्हणू त्याला असं वाटतं. अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड सिगार.
या सगळ्या गोष्टी तो तिथं मॅनेज करतो. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, आणि त्या सिगारसाठी फक्त $1 किंवा $1 इनफ होता. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the Cape management. आणि त्याने जी टोटल मारली होती की एवढा खर्च येईल, एवढं बिल येईल, थोडक्यात ती बिल त्या मॅनेजमेंटला तो देऊ शकत होता थोडक्यात. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू द विंटर आयसलँड. परंतु ते देऊ शकत होता असं पण नव्हतं, दिलं असते पण त्याला ते द्यायची इच्छा नव्हती, कारण त्याला त्या विंटर आयलँडमध्ये जायचं होतं. विंटर आयलँड म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात ज्या ठिकाणी पोलीस बंदीगृह असतं, जेल असतं, त्या एरियामध्ये ते विंटर आयलँड. त्या ठिकाणी अशी काही लोक असतील ज्यांना कोणत्या कारणासाठी पकडलं आहे, त्यांना त्या विंटर आयलँडमध्ये ठेवतात. त्याला तिथे जायचं होतं. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, तो त्या रेस्टॉरंटच्या अगदी दरवाज्यात पाय ठेवणार, फूट, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्रॉझर्स. त्या हेड वेटरचं लक्ष जातं त्याच्या त्या फाटक्या तुटक्या ट्रॉझर्सकडे, थोडंसं फाटलेलं असतो. अँड डिकॅन्डंट शूज, डिकॅन्डंट मीन्स ओल्ड अँड वर्न आउट, जुने फाटके तुटके थोडेसे. Strong and ready hands turn him about and confide him in silence. त्याला पाहतो की हात तर फाटक्या तुटक्या कपडा घातलेला आहे, याच्याकडे काही पैसे नसतील पे करायला, ते त्याला काय करतात, काहीतरी बोलतात. अबाउट हिम, कन्व्हायस हिम इन अ सायलेन्स अँड हेस्ट टू द साइडवॉक, जोरात ढकलतात पलीकडे. अँड अव्हॉइडेड द इग्नोबल, ignoble means dishonorable fate of the mansard mallard. या मूर्खाने ते मॅन्सेड म्हणजे ते रानटी डकचं ते काही मांस खाल्लंय, मूर्खाने खाल्लं, जाऊ द्या, त्याला ते काय करतात, ढकलून बाहेर हाकलून देतात एखाद्या भिकाऱ्यावाने. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवेज, त्याला जायचं असतं कुठे, त्या जेलमध्ये, परंतु एका करता त्याला ढकलून काढून देतात. पुढचा प्रसंग पहा, पेज नंबर 29. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम दॅट हिज रूट टू द कोव्हटेड आयसलँड. त्याला वाटलं की हा जो रस्ता आहे हा त्या आयसलँडकडे जाणार आहे. डिझायर, कोव्हटेड मीन्स ग्रेटली डिझायर, वॉज नॉट बी एन इझी वन. पण तिथं जाणं सोपं काम नाही, तिथं जायला सहज भेटणार नाही. Some other way of entering the limbo must be devised. परंतु एखाद्या काहीतरी चांगला मार्ग शोधावा लागेल त्या ठिकाणी जाण्यासाठी. त्या लिंबोमध्ये एक अडचण येते. थोडक्यात लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. स्वर्ग आणि नरकामधली जी जागा आहे ही आपल्याला तिथे जाणं आहे. त्यासाठी स्वर्ग काय आहे, ते विंटर आयलँड म्हणजे जेल, प्रिझन असो. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वार्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आणि त्या 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्सच्या त्या प्रकाशामध्ये हा जो कनिंग धूर्त व्यक्ती असतो, हा सोफी तिथं जातो, तिथल्या वस्तू पाहतो, प्लेट ग्लास असते त्या ठिकाणी, ती विंडो छानपैकी सजलेली असते. सोफी टूक अ स्टोन, तो काय करतो, एक दगड घेतो, अँड डॅश इट थ्रू द ग्लास, आणि जोरात त्या विंडोच्या ग्लासला मारतो. पीपल कम रनिंग केम रनिंग अराउंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत पोलिसमॅन पण असतो. सोफी स्टूड स्टील, आणि तो फक्त ते मारून उभा असतो स्तब्धपणे. विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट, आपले हात खिशामध्ये टाकून तो उभा असतो. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन, आणि त्याच्याकडे त्या बटनला हात लावून तो स्माइल करतो,
म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा उद्देश काय की मी दगड मारला. म्हणजे याच्या मागचं कारण काय, आता मला तुम्ही अरेस्ट करा, घेऊन चला. कुठे? बिना भाड्याच्या खोलीत. Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. तो ऑफिसर, तो पोलीस थोड्याशा नर्वस भाषेमध्ये विचारतो, कुठे तो माणूस ज्याने मारला हा दगड? Don't you think that I might have had something to do with it? said Sophie. सोफी बोलतो, तुम्हाला वाटत नाही का तो तुमच्या समोर आहे असं, की ज्याने ते काम केलं आहे? With a friendly voice as one greets good fortune. तो अगदी प्रेमाने ते सांगतो. द पोलीस रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू. परंतु बोलणारा व्यक्ती क्ल्यू काय आहे, बोलतो फक्त. त्याला कोणत्या क्ल्यूने म्हणजे थोडक्यात पुराव्याने तो अरेस्ट करेल? नो. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. फक्त हा बोलला म्हणून त्याला त्याला अरेस्ट करणं हे काही योग्य नाही. थोडक्यात मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि जो फोडतो डायरेक्ट तो पोलिसांना सांगेल का मी फोडले, मी गुन्हा केला आहे. गुन्हेगार बोलतो कधी नाही. दे टेक टू देअर हिल्स. ते जे ते जे चोर असतात, असे गुन्हेगार असतात, ते काय करतात, ते टेक टू देअर हिल्स मीन्स दे फ्ल्यू गो अवे. ते लगेच पळून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि पोलिसचं लक्ष एका व्यक्तीकडे जातं की जो अगदी वाकून एका कारला पकडून तिच्या जोर बसून चालला जातो आणि त्याचा तो पिछा करतो पोलीस. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. त्याचा तो पिछा करायला जातो. परस्यूट म्हणजे पिछा करणे. सोफीला पुन्हा टेन्शन, काही करून मला जायचं आहे पण सक्सेस होत नाही. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग, ट्वाइस अनसक्सेसफुल. दोनदा प्रयत्न केले, दोघंदा आपले प्रयत्न काय झाले, निष्फळ झाले. पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये फुकट खाल्लं तरी पण काहीच केलं नाही. दुसऱ्यांदा काचा फोडल्या तरी पण काहीच केलं नाही. पुढे पहा. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. त्या रेस्टॉरंटच्या ऑपोजिट साईडला ग्रेट प्रिटेन्शन, थोडक्यात असं बढाई मारण्यासाठी काहीच नव्हतं. प्रिटेन्शन मीन्स बढाई. इट catered to large aptitudes and modest pursuits or purses. आणि ते जे रेस्टॉरंट होतं ते लोकांची भूक भागवायचं, लोकांना जीव खाऊ घालायचं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. त्या ॲटमॉस्फिअरचं जे मातीचे भांडे असतील ते अगदी थिक होते आणि तिथलं वातावरण कसं होतं, थिक होतं, जाड होतं. इट्स सूप अँड नॅपरी थीम. तिथलं सूप पण बरं होतं आणि तुझे कापड असतात ना, थोडक्यात नॅपरी मीन्स कापड किंवा आपण म्हणू ते तोंड पुसण्यासाठी, ते पण बरे होते, थीन बारीक होते. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आणि त्या जागेवर त्या सोफीने आपल्याला स्वतःला जाण्याचं ठरवलं. बिटूक मीन्स थोडक्यात टू गो देअर विदाऊट चॅलेंज. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम. पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये बसला, दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये बसला आणि त्यांनी कन्झ्युम आघाशीपणे खायला सुरुवात केली. काय बीफ स्टिक. बीफ म्हणजे थोडक्यात डुकराचं मांस. आता ह्या सगळ्या गोष्टी खायच्या आहेत. फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय, पाश्चिमात्य वस्तू खायच्या त्याने घेतल्या. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिन्यूट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. म्हणजे थोडक्यात तो म्हणतो मिन्यूट्स कॉइन म्हणजे पैसे खिशात नाही. थोडक्यात एकही शिल्लक नाही. नाऊ पुढे बा संवाद. गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोफी. आता एक काम करा,
माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही पोलिसांना बोलवा. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि जास्त वेळ काही वाट पाहायला नका लावा. तुम्ही पोलिसला बोला, कॉल करा. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. पुन्हा तो म्हणतो कॉपची आवश्यकता नाही, पोलिसाची आवश्यकता नाही. विथ अ व्हॉइस लाईक butter cakes and I like the cherry in the Manhattan cocktails. हे कॉन. त्यांना असं वाटतं की याला जास्तच याने ड्रिंक केलेली आहे, याला कॉकटेल झालेलं आहे. कॉकटेल म्हणजे दारूचं 2-3 दारू एकत्र केल्यावर ते मिश्रण होतं ते तयार, आणि हा आता बेशुद्ध आहे म्हणून हा असं बोलतोय. याला शुद्ध नाही. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅल्युअस फॉर्मेंट. त्याला हळूच त्याच्या कानात काहीतरी बोलतात. 2 वेटर्स पीच सोपी. 2 वेटर त्याला पकडतात, डोलत ते त्याला बाहेर काढतात. पीच मीन फेकणे, ढकलून देतात. पुन्हा म्हणजे त्याला माफ केले जातं 3ऱ्या ठिकाणी. ही रोज तो कसा बसा उभा राहतो. जॉईन बॉय जॉईंड ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लॉथ्स. एखादा कार्पेंटर असतो की जो आपल्या अंगावर कपड्यावर थोडी घाण बसलेली असते, त्याप्रमाणे तो डस्टिंग करतो, घाण साफ करतो. तशा प्रकारे तो उठतो. अरेस्टेड सीम नाव बी अन इल्युझिव्ह ड्रीम. आणि स्वतः विचार करतो की अरेस्ट होणं म्हणजे एक न प्राप्त होणारी एखादं स्वप्न आहे, न साध्य होणारं स्वप्न आहे. इल्युझिव्ह म्हणजे काय? डिफिकल्ट टू फाइंड ऑर कॅच ऑर अचीव. अरेस्ट होणं सोपं काम नाही रे बाबा. एवढं काय लबाड्या केल्या तरी पण अरेस्ट व्हायला तयार नाही, किंवा मला पोलिसांकडे ते द्यायला तयार नाही. द आयलँड सेम व्हेरी फार अवे. आणि ती जेल जी आहे ती अगदी लांब आहे, आपल्या नशिबात तिथे जाणं नाही. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. आणि एक पोलिसमॅन दिसला त्याला पुन्हा की जो अगदी फार लांबवर आहे त्या ड्रग स्टोअर जवळ. म्हणजे ते कदाचित औषधी दुकान असेल किंवा ड्रग्सचं दुकान असेल. तिथं जो हसतोय त्या ठिकाणी तो पहारा देतोय. पुन्हा याला अपेक्षा आली की पोलीस दिसला, कदाचित तो आपल्याला काहीतरी आपण क्राईम करू आणि तो आपल्याला घेऊन जाईन. सोपी वॉज साइज विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅड रेंडर्ड हिम. पुन्हा त्याच्या डोक्यात कल्पना सुचते. एन्चांटमेंट एक लालसा येते की नाही यार, आपण आपल्याला काहीतरी शापित गोष्ट काहीतरी परेशान करते. भूतप्रेत आपल्याला काहीतरी ड्रेडफुल एन्चांटमेंट या आपल्याला परेशान करते, किंवा त्याच्यामुळे आपल्याला पोलीस घेऊन जात नाही. हॅड रेंडर्ड हिम इम्यून मीन्स रोखणे, टू स्टॉप. टू अरेस्ट, कशापासून? अरेस्ट करण्यापासून ती गोष्ट आपल्याला रोखते. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लोजिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थ्रेड. आणि त्या पोलिसमॅन जवळ जातो तो, longing grandly in front of a glittering thread. He caught at the immediate straw of disorderly conduct. त्याला वाटतं की हा जो जी वागणूक करतोय किंवा हा जो सोपी आहे असा विचित्र वागतोय ना, तो त्या विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करतो, किंवा विचित्र वागणे हे आपल्याला काहीतरी टच करेल, हर्ट करेल, आणि तो पोलीस आपल्याला टाकेन जेलमध्ये थोडक्यात. ऑन द साईडवॉक सोपी बिगेन टू येल ड्रंकन. आणि हो, पुढे पाहता मग त्या रस्त्याला लागून तो मग काय करतो, जोरात आवाड्या मारतो. येल करणे, येल म्हणजे जोरात ओरडणे. ड्रंकन, ग्लिबरिश मीन्स अनयुजफुल, व्यर्थ शब्द बोलतो, जसा एखादा पागल असतो ना तसा. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, जोरात. ही डान्स, हाऊल, रिव्हेल्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. अगदी नाचतो, उड्या मारतो, कसंही वर्तन करतो, आणि आजूबाजूचा परिसर डिस्टर्ब करण्याचा त्याचा एकमेव उद्देश.
डोक्यासमोर एकच ध्येय, आपल्याला काहीतरी कायदा मोडायचा आणि आपल्याला पोलीस अरेस्ट करतील. आता त्याने हे बहाणा पकडला, हा मार्ग केला, आपण रबिश वागायचं. द पोलिसमॅन मिअरली ड्रिल्ड हिज क्लब. तो पोलिसमॅन थोडासा फाकतो. मिअरली ड्रिल्ड हिज क्लब. क्लब मीन्स त्याची काठी तो फिरवतो थोडक्यात. टर्न हिज बॅक टू सोपी अँड रिमार्क टू अ सिटीजन. आणि पुन्हा समोर फिरून लोकांना म्हणतो थोडक्यात की हा वेडा आहे, तुम्ही तुमचं काम चालू द्या, त्याला करू द्या जसं काय करायचं ते. थोडक्यात पोलीस दुर्लक्ष करतात. It is one of them year leads celebrating the goose egg they give to the Hartford College. थोडक्यात हा एक त्या येल कॉलेजचा एक चाहता आहे की त्या चाहत्याने काय केलेलं आहे, त्या येल कॉलेजने त्या हार्टफोर्ड कॉलेजला अंड दिलं आहे, म्हणजेच त्या फुटबॉलच्या मॅचमध्ये हरवलं आहे, गोल करू दिला नाही. नॉइजी बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम बी. आम्ही सांगितलं की आम्हाला सांगितलं आहे की जे लोक येतील ते साजरा करतील उत्सव, त्यांच्या त्या टीमबद्दल त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना उड्या मारू द्यायचा, आनंद साजरा करू द्यायचा, त्यांना अरेस्ट करायचं नाही. आम्हाला अशी वरून सूचना आहे की जे लोक येल टीम जिंकली आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करत रस्त्यावर कसे वागतील, त्यांना काहीच बोलायचं नाही. अशा प्रकारची ती सूचना आम्हाला केलेली आहे, असं तो पोलीस म्हणतो. मित्रांनो, अशा प्रकारचा हा सोपी जवळपास त्याने 4 प्रयत्न केले, परंतु त्याला अरेस्ट होण्याचा चान्स अजूनपर्यंत आला नाही. असो, आपण या ठिकाणी थांबू. पेज नंबर 30 वर आपण थांबलेलो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण एक कंटिन्यू करू. ओके, बाय.